आपण बघू शकता मालेगावमध्ये अतिशय निर्घृणपणे झालेला जो अत्याचार होता, त्या अत्याचाराचा संपूर्ण महाराष्ट्रासह देशात त्याचा निषेध करण्यात आला आणि या निषेधाच्या वेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक जनता ही रस्त्यावर उतरली, लहान लेकरं देखील रस्त्यावर उतरली। अनेक घटना बघायला मिळाल्या। मालेगावमध्ये अक्षरशः न्यायालयाचा गेट तोडेपर्यंत आंदोलक आक्रमक झाले आणि या घटनेचा निषेध करण्यात आला। अनेक सरकारवर या गोष्टीचे आरोप देखील झाले, परंतु अद्यापपर्यंत या आरोपीला अटक झाल्यानंतर न्यायालयाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे प्रांत कार्यालयासमोर। आपण या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत। आपल्याशी बोलण्यासाठी विद्यार्थी आहेत। काय नाव तुझं बेटा? आर्या नाटे। काय सांगशील, हा जो अत्याचार झालेला आहे या संदर्भात तुम्ही आंदोलन या ठिकाणी मोर्चा करत आहात, काय मागणी आहे? नाही, त्या आरोपीला आहे ना फक्त फाशी नाही झाली पाहिजे, दगडाने ठेचून त्याचा चौरंग केला पाहिजे, जनतेच्या ताब्यात त्याला दिलं पाहिजे आणि त्याला जितक्या वेदना या यज्ञ बाळांनी भोगल्या ना तितक्या वेदना देऊन आणि मगच त्याला ना मृत्युमुखी पडला पाहिजे। त्याला असं सोडलंच नाही पाहिजे। आणि ह्या घटना, हा मोर्चा फक्त यज्ञ बाळाला न्याय मिळावा म्हणून नव्हता, तर अशा घटना बंदच झाल्या पाहिजे यासाठी हा मोर्चा होता। देखील महाराष्ट्रामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत। श्रद्धा असेल, श्रद्धेच्या हत्येनंतर अनेक मोर्चे देखील निघाले, परंतु सरकारला अद्यापपर्यंत जाग आली नाही। तुला काय वाटतं? मला वाटतं की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, याच्यात अशा घटना घडणं म्हणजे आपल्याला लाज वाटावी। आणि न्याय व्यवस्था सरकार काय करतंय मला नाही माहित। आणि न्याय व्यवस्थेने एवढा वेळ जर तो मुलगा, तो जर नराधम होता, तो जर त्यांनी जर वाट बघितली नाही, त्यांनी एक क्षणाचाही विचार केला नाही याच्यावर अत्याचार करण्यापूर्वी, सरकार का वाट बघतंय? त्यांनी लगेच पकडलंय ना, त्यांनी लगेच शिक्षा द्यायला पाहिजे होती त्याला। सरकारने कसलीच वाट बघायला नाही पाहिजे। काय सांगशील, हा जो मोर्चा काढलेला आहे यामध्ये तुम्ही फाशीची मागणी करत आहात? हा, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, या आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, कारण आपण छत्रपती शिवाजींच्या भूमीवर आहोत। आपला देश आहे, या देशाची अशी भूमिकाच नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाची अंमलबजावणी आताचे सरकार करेल का? काय वाटतं तुला? करायलाच पाहिजे, करेल अशी मी मागणी करते। हा, करायलाच पाहिजे, त्या आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। हे बघा, रामायण मध्ये, महाभारतामध्ये रावण 10 तोंड होते रावणाला, परंतु त्याची नजर फक्त एकाच स्त्रीवर होती, म्हणजे ती सीतेवर। परंतु आजच्या युगामध्ये रावण एक आहे, त्याला एकच तोंड आहे, परंतु त्याची नजर इतके स्त्रियांवर आहे, इतके बालक, इतकी छोटीशी मुलगी, तिवर अत्याचार केला त्याने। त्याला काही कळलं पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे, रातोरात निर्णय घेतलाच पाहिजे। काय नाव तुझं? नाटे कोमल। या ठिकाणी कशासाठी आले आहात? आम्ही मोर्चा काढला आहे, जो प्रत्येक मुलीला जिचा असा अत्याचार केला गेला तिला न्याय मिळवून देण्यासाठी। तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाला आहात। या ठिकाणी सरकारकडे तुमची काय मागणी आहे? कसा न्याय दिला पाहिजे? आम्ही घोषणा देणार आहोत, आम्हाला तो न्याय मिळवून द्यायचा आहे त्या मुलीला, आणि आम्ही ते करूनच दाखवू। काय नाव तुझं बेटा? श्रुती संदीप बोरस्ते। कशासाठी आला आहात? आम्ही त्या आरोपीला फाशी दिली पाहिजे असे मोर्चा काढलेला होता। आम्ही आरोपीला फाशी दिली पाहिजे। फाशी झाली पाहिजे। हो, त्या आरोपीला फाशी होण्यासाठी तुम्ही सरकारकडे कोणाकडे मागणी केली आहे? आम्ही न्यायालयाकडे, सरकारकडे आणि सरकारकडे। काय सांगाल, एकंदरीत या ठिकाणी तुम्ही मोर्चामध्ये सहभागी झाला आहात, ह्या जी आहे यज्ञ, तिला काय तिच्या यातना या कशा पद्धतीने सरकारपर्यंत पोहोचवा? अहो, काय चाललंय का या महाराष्ट्रात? आपण जे गोष्टी कधी इमॅजिनेशन सुद्धा नाही केलं त्या सध्या आपल्या महाराष्ट्रात प्रत्यक्षात घडताय। तर तो जो नराधम आहे त्याला भर रस्त्यात नुसतं फाशी देऊन नाही, तर त्याला भर रस्त्यात रॉकेल टाकून जाळलं पाहिजे, ही त्याला शिक्षा दिली पाहिजे। फाशी देऊन काहीच होणार नाही, तर त्याला भर रस्त्यात जाळला पाहिजे, भर रस्त्यात त्याला मिरची देऊन, त्याच्या डोळ्यात मिरची घालून मग त्याला जाळलं पाहिजे। आपण बघू शकता या ठिकाणी अतिशय क्रूर अशा प्रतिक्रिया बालकांकडून असेल, महिलांकडून असेल, बालिकांकडून व्यक्त केल्या जात आहे। त्याचं कारण आहे हा अत्याचार अतिशय निर्घृणपणे झालेला आहे आणि त्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसा आरोपीला चौरंग केलं जायचं तशा पद्धतीने चौरंग आरोपीचा केला पाहिजे। तरी या घटनेला न्याय मिळणार का हे पाहणे तितक्याच महत्त्वाचं आहे।